असं म्हणतात मात्र संजय काकांच्यावर जे नाराज आहेत विविध पक्षातील नेते त्या नेत्यांची मूठ बांधण्याचं कुठेतरी या दौऱ्यात दिसतंय. कारण अजितराव घोरपडे असतील, विलासराव जगताप असतील किंवा तासगावमध्ये आर पाटलांचं वारसदार असतील, अगदी आरपीआयच्या नेत्यांची सुद्धा तुम्ही भेटताय. संजय काकांच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी नाराज असलेल्या नेत्याची मूठ बांधण्याचं काम सुरू आहे असं म्हणता येणार नाही. मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो आहे. ही यंत्रणा आमची किती सक्षम आहे, काम करते, इतर आमचे मित्र पक्ष काय करतायत. अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या खासदारांनी नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारतायत. आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय पुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेला आहे. पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न, लढत एकास एक व्हावी आणि मग चमत्कार. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. दिल्लीमध्ये काय होतंय ते पहा. शरद पवारांनी म्हणलेला एक सांगलीचा उमेदवार मित्र पक्षांना विचारत नाही. असं काँग्रेसचंही म्हणणं आहे की भिवंडीचा उमेदवार विचारून केला नाही. भिवंडीतला उमेदवार हा मित्र पक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते. पवारांच्या वक्तव्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे, त्यामुळं सर्वांनी निवडणूक लढण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेले आहेत. हो, पण कोणत्या पक्षातून लढणार आहेत त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणते मला ऐकवलं. त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन. आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल. ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे. पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय का? नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात. नागपूर जवळ तर ते विमान आहे असं कळालंय. नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान. नाही, पण भर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल. मला माहित नाही. कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे. ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊन येत. पायलटला भेटलेले आहे वरिष्ठांना, काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितलंय त्यांना. त्या वरिष्ठांनी काल आमच्याशी रात्री चर्चा केली. खरगे साहेबांनी सांगतायत की सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे. वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आणि काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे, आम्हीच चर्चा केली. ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार जाहीर केलेले आहेत शिंदे गटाकडून. काय वाटतं कुठे? एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कल्याणमधून श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर केली होती, परंतु काही वेळापूर्वी फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे करतील असं सांगितलं. फडणवीसांची वेळ आली ती जाहीर केली उमेदवारी. हो, पण त्याच्यावरती मी काय कशी लढत होईल आता आपल्या लढत होणारच नाही. तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही मतदारसंघात जिंकतो आहे. एकनाथ शिंदेची उमेदवारी जाहीर करू शकत नाही, फडणवीसांच्या वेळेची उमेदवारी जाहीर करण्याची. कारण ती त्यांचीच बी टीम आहे ना. बी टीम, सी टीम हे कुठे, यांना कुठे अस्तित्व आहे. जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही, बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे, जो धनुष्यबाण सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये, तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे, धनुष्यबाण खतम करायचं आहे, आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे. कोकणसह अनेक मतदारसंघात 40-40, 50-50 वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो. लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर. पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपूट घालून बसले. शिंदे गटाला यश मिळेल या लोकसभा निवडणुकीत? अजिबात नाही. किती जागावर समाधान मानतील ते किंवा आता जेवढ्या जाहीर झाल्या त्यापैकी? मला माहित नाही त्याने किती जागा जाहीर केल्या.
देवेंद्र फडणवीसांनी अशी टीका केलेली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं वसुली सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे. उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त खुर्चीसाठी काँग्रेससोबत गेले असं त्यांनी केलेलं आहे. आताची लढाई ही मोदी विरुद्ध सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा पक्ष स्वच्छ झाला. देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स, त्यात ईडी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोक आहेत. 8,000 कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे. जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू. आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं. म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळालं की हे वसुली रॅकेट आहे? नाही, अटलपट्टी करू शकला असं नाही, हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे. कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते. ते आता कळलं की मोठं वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना नाहीये तर मोदी विरुद्ध गांधी असा सामना आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे. महाराष्ट्रामध्ये हाच सामना. तर वसुली रॅकेट चालवणाऱ्या सगळ्यांना भाजपनं त्यांच्याकडे घेतलेलं आहे. फडणवीसांना उपचाराची गरज आहे. नागपुरात जर ते होत नसतील तर मुंबई आणि ठाण्यात त्यांचे उपचार करू आणि राज्यात मोदी विरुद्ध गांधी असं नाही तर मोदी विरुद्ध ठाकरे आणि पवार असा सामना असल्याचं राऊतांनी म्हटलंय.